नमस्कार। आज आपण भरलेला बांगडा फ्राय करणार आहोत। बांगड्याच्या आतील सारण बाहेर न पडता परफेक्ट रंगावर कसा फ्राय करायचा ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। अतिशय चविष्ट असा हा बांगडा फ्राय लागतो। तर मी श्रावणीज होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। रेसिपी सुरू करू। भरलेला बांगडा करायला हा आधीच साफ करून आणलेला आहे आणि तसाच तो असा इथून मधला पोटाच्या इथे चीर पाडून घेतलाय। असा दोन्ही साइडला पोटाच्या इथून चीर पाडून घेतलाय आणि मध्ये थोडा कापून घेतलाय। 2 बांगडे घेतलेले आहेत। आता ह्याला आपण मीठ लावायचं आहे। इथे अर्धा चमचा मीठ घेतलंय, अर्धा चमचा हळद लावायची आणि एक छोटा चमचा कोकम आगूळ किंवा चिंचेचा कोळ। आता हे हळद आणि मीठ असं बांगड्याला लावून घ्यायचंय। माशाला हळद आणि मीठ लावून झालंय। थोडा वेळ हे असंच ठेवून द्यायचंय। तोपर्यंत भरण्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया। या माशाला वरून लावण्यासाठी एक लाल मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी इथे 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे, थोडीशी हळद, 1 छोटा चमचा मालवणी मसाला। आता ह्यामध्ये थोडंसं तेल घालायचंय, किंचित मीठ आणि जरासं पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय। एक मिरचीची पेस्ट बनवून घ्यायची आहे, जास्त पातळ नाही करायची। ही अशी पेस्ट करून घ्यायची आहे। इथे बांगड्याला वर कोट करायला 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचंय आणि 2 चमचे रवा मिक्स करून घ्यायचं। नंतर हे बांगड्याला कोट करायचं। आता बांगडा भरण्यासाठी आपल्याला वाटण करून घ्यायचंय। त्यासाठी इथे एवढा नारळ किसून घेतलेला आहे, 1 वाटी एवढा आहे। त्यामध्ये 2-3 लसूण घालायचे आहेत, अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर आणि थोडासा पुदिना। हे इथे मी 4 ते 5 तिरफळं घेतलेली आहे। बांगडा आहे म्हणून इथे तिरफळ घेतली आहे। थोडंसं मीठ घालायचं, थोडं पाणी घालून वाटण करून घ्यायचं। छानपैकी बारीक वाटण तयार झालंय। आता हे बाजूला काढून घ्यायचं। मसाला भाजायला इथे कढई ठेवली आहे, थोडंसं तेल घालायचंय। तेल तापलं की आपण हे हिरवं वाटण केलेलं आहे ते परतून घ्यायचंय। 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय। यामध्ये आधीच मीठ घातलेलं आहे, थोडीशी हळद घालायची, अर्धा चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट। सर्व मिक्स करून चटणी चांगली परतून घ्यायची। खोबरं चांगलं शिजत आलंय, थोडासा लिंबू रस पिळायचा आहे। ही चटणी चांगली सुकून घ्यायची आहे। लिंबाचा रस घातल्यावर त्याची टेस्ट खूप छान लागणार। आता हे सुकलंय, ह्यामध्ये कोथिंबीर घालायची, गॅस बंद करायचा आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये हे आपलं चांगलं वाटण तयार होतं। बांगडा भरण्यासाठी मस्तपैकी हिरव्या रंगाचं वाटण तयार आहे। आता हे थंड करायला ठेवायचं, मग आपण बांगडा भरून घ्यायचा। तर आता इथे हळद आणि मीठ लावून 15 ते 20 मिनिटं झालेली आहे। बांगडा भरण्यासाठी हिरवा मसाला बनवलाय, तो आता भरून घेऊया। या बांगड्याच्या आतमध्ये हिरवा मसाला भरून घ्यायचा आहे। आतपर्यंत भरून घ्यायचंय। हे चिरा पाडलाय त्यामध्ये सुद्धा भरून घ्यायचंय, आतमध्ये सुद्धा भरून घ्यायचंय। हा असा भरून झालेला आहे। असा दुसरा पण भरून घ्यायचा। हिरवा मसाला भरून झाला। आता ह्यावर हा आपला लाल मसाला तयार केलेला तो लावून घ्यायचा आहे। मसाला लावून झालाय। आता 15 मिनिटं असंच ठेवायचं, मग फ्राय करायचं। आता ह्याला रवा आणि तांदळाचं कोटिंग करून घेऊया। असं सगळीकडे कोटिंग करून घ्यायचंय। रवा चांगला बसला पाहिजे। बाजूला ठेवूया, ह्याला पण लावून घ्यायचंय। बांगड्याला रवा तांदळाचं कोटिंग करून झालंय। आता आपण फ्राय करून घेऊया। इथे पॅन गरम करत ठेवलंय, थोडं तेल घालायचंय, 2 चमचे तेल घालायचं। आता तेल तापलंय,
आपण बांगडा सोडून घेऊया। आता साईडने तेल सोडायचंय आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे, मीडियम टू हाय ठेवायचा आहे। इथे तिरफळ घालते, त्याचा वास चांगला लागणार। आता 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। 2 मिनिटांनंतर पलटून घ्यायचं आहे। 2 मिनिटं झाली आहेत, अजून 2 मिनिटं असं शिजून द्यायचं आहे। गॅस थोडा बारीक करते। आता पलटून घ्यायचं आहे। चारी बाजूला बांगडा चांगला शिजला पाहिजे म्हणून पॅन थोडा असा सरकून घ्यायचा आहे। आता थोडं साईडने तेल घालूया। आता पुन्हा 2 मिनिटं असंच शिजायला ठेवायचं आहे। पॅन सारखा असा सरकून घ्यायचा। हा जो मसाला आहे तो वरती बसलेला आहे, निघाला नाही आहे, जसा लावला होता तसाच बसलेला आहे। थोडा वेळ साईडला सुद्धा शिजू दे। तर साईडला सुद्धा शिजलं पाहिजे म्हणून असा उभा केलाय, म्हणजे ह्या कडा पण चांगल्या शिजल्या जातील। बांगड्याला मांस जास्त असतं त्यामुळे साईडचं सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे, आतला मसाला सुद्धा चांगला भाजला जाईल। आता हे झाले आहेत, आपण काढून घेऊया। आपला भरलेला बांगडा तयार झालाय। आता आपण सर्व करून घेऊया। मस्त असा हा चमचमीत हिरवं वाटण भरलेला बांगडा खूप छान फ्राय झाला आहे। कुठेही मसाला बाहेर आला नाही आणि बांगडा करपला सुद्धा नाही आहे। आतील मसाला सुद्धा व्यवस्थित बसला आहे आणि शिजला पण आहे। हा तिखट डाळ भातासोबत किंवा चपाती भाकरी सोबत एन्जॉय करू शकता। असा चटपटीत भरलेला बांगडा फ्रायची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, कमेंट करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।